शिकाई खेळायच्या वयात यांना रोज काम करावं लागतंय, कारण काय 2 वेळेच्या अन्नासाठी रोज जीवाशीच झटावं लागतंय. मग काय विषय पब्लिक, आता आपण आलतो आज कुठं आपल्या कॉलेजवरती. तर आलतो फक्त 40 रुपये भरायला ना आपलं पेट्रोल गेले 120 रुपये. इथनं पुढं आपण जरा हिंदी बोलतो, तुम्ही जरा समजून घ्या. हमारे साथ हमारे कल के क्या थे बर्थडे बॉय थे, म्हणजे ते म्हणजे कोण, आपलं यशदादा होतं. जरा हिंदी कॉमेडी मिक्स करूया जरा. आता फलटणला आलोय म्हणल्यानंतर काही एकच काम असतं का? आता काय चालवलं खाली, आता खाली जाताना बघितलं काय असली कशी कशी दुकान लागली. आता काय असल्या बाजारात नाही, एक ही ड्रायव्हर थे हमारे, कोण, यश भैया. आता यश भैया गाड़ी चलाते समय हमारे को एक ही लगता है, बिल्कुल रिक्स नहीं लेने का है। और पूरे फलटन में एक ही नाम गूंज रहा है, कोणती भी वस्तू लो 20 रुपए ओनली। राजा जी। तुमको लगा होगा अभी ये किधर चल रहा है, अभी ये किधर चल रहा है पता हो क्या? आपलं यश भाई आपल्याला डिस्चू देऊन अपनी गाडी लेके गए थे घुमाने के लिए. मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। फलटण बंद कामं करून आपण आलतो रामरथाकडं. तर रामरथ इथं सजवायचं चाललेला. तर रामरथ सजवताना बघूनच भारी वाटत होतं बरं का. आता गजानन चौकात ह्यो विषय बघून खरंच बेकार वाटलं बरं का. म्हटलं ह्यांच्यापेक्षा तर आपलं आयुष्य चांगलंच आहे, कारण काय ज्या वयात त्यांना शिकाय पाहिजे त्या वयात त्यांना आता काम करावं लागतं, ती पण एकदम जीवाशी. तुम्हाला वाटलं असेल आता आपलं यश दादा गेले कुठं आहोत, त्यांना लगेच हमने घर पे छोड़ा और उनको बोले अभी 5 बजे ड्यूटी पे जाओ. आणि आता एक करा भावांनो, आपल्या आयडीला फॉलो करा, लाइक करा, शेयर करा. आधुनिक पब्लिक, आपको जर हिंदी मराठी ऑडियो अच्छा लगता होगा तो अपने को कमेंट करो हिंदी मराठी, हम अगला ब्लॉग ऐसे ही बनाएंगे.